परदेशी स्रोतांकडून सुद्धा तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. जर तुमचं त्या संदर्भात काही काम असेल परदेशाशी संबंधित तर त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो. पुढची रास आहे धनुरास. भौतिक सुखसोयींचा अनुभव धनुराशीची लोक घेतील. वाहन मालमत्ता खरेदीचे योग आहेत. या काळात चांगल्या आर्थिक संधी निर्माण होऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. या काळात आईसोबतचे तुमचे नाते मजबूत होण्याची शक्यता आहे. कुंभरास. अनपेक्षित आर्थिक लाभ तर कुंभ राशीसाठी सुद्धा हा येणारा काळ घेऊन येतोय. व्यावसायिकांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. शिक्षक, मीडिया, मार्केटिंग व्यवसायात, संवाद क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हा काळ फायदा देऊ शकतो. संवाद कौशल्य सुधारेल जे लोकांना प्रभावित करेल. शुभ कार्यावर पैसे खर्च होतील. वैयक्तिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. मनःशांती मिळेल. वाहन खरेदीचे योग आहेत. तुम्ही वाहन बुक करू शकता या काळात. त्यानंतरची पुढची रास आहे मीन रास. मीन राशीला सुद्धा 7.5 सुरू आहे आणि मीन राशीचा आत्मविश्वास या काळात वाढणार आहे. मान सन्मान, आदर, प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात गुंतलेल्यांचे उत्पन्न वाढू शकते. ज्या प्रकल्पासाठी बराच काळ प्रयत्न करत आहात त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो. अनेक क्षेत्रात यश मिळू शकतं. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. उत्पन्नाचे नवीन साधन तुमच्या समोर येऊ शकते. लक्षणीय परतावा तुम्हाला गुंतवणुकीवर मिळू शकतो. मोठ्या प्रमाणात पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता, अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता, अशा काही चांगल्या गोष्टी हा काळ तुमच्यासाठी घेऊन येतोय. मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मोठ्या भावंडांसोबत असलेले मतभेद सुद्धा या काळात दूर होऊ शकतात. तर मंडळी, या आहेत त्या राशी ज्यांना लाभ होणार आहे. आता या सगळ्या राशींना ना, यापैकी 3 राशींना 7.5 सुरू आहे. मेष, कुंभ आणि मीन. आणि 2 राशी सिंह आणि धनु यांना शनीची अडीचकी किंवा शनीची ढिया चालू आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की 7.5 आणि अडीचकीमध्ये तर नुकसान होतं बाबा, किंवा मानसिक त्रास होतो, आणि तुम्ही तर सांगताय की फायदा होणार आहे, तर हे कसं शक्य आहे? तर मी सुरुवातीला म्हटलं तसं नक्षत्र गोचर शनी महाराज 2026 जे करणार आहेत त्यांच्या या नक्षत्र गोचराचाच हा लाभ होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून 2026 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. 7.5 ही मानवाच्या आयुष्यातील